सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत मूग भाजी. तर फर्स्ट मी मूग डाळ भिजत घातलेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता छानपैकी अशी मूग डाळ भिजलेली आहे. त्यानंतर मी एका मिक्सरच्या जारमध्ये ती काढून घेतलेली आहे. त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, जिरं टाकायचं आहे, थोडंसं धना जिरा पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला, थोडीशीच टाकायची, जास्त नाही, म्हणजे अंदाजानुसार टाकायची तुम्हाला. आणि तुम्ही छानपैकी बघू शकता मी छानपैकी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आधेमध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पण पातळ नाही करायचं, थोडंसं व्यवस्थित जाडसरच झालं पाहिजे. एकदम मी पातळ नाही झालं पाहिजे मिश्रण आणि एकदम मी जाड नाही झालं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकताय मी हे मिश्रण तयार केलेलं आहे. त्यानंतर मी टाकलेले आहे यामध्ये चॉप केलेली ग्रीन चिल्ली. जर तुम्हाला जास्त स्पायसीनेस नसेल हवं तर नाही टाकलं तरी चालेल, बिकॉज ऑफ आपण आधी पण टाकलेली आहे मिरची. त्यानंतर मी थोडीशी मिरची टाकलेली आहे, अनियन टाकलेलं आहे चॉप करून, आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आणि छानपैकी मिक्स करायचं आहे. मीठ बरोबर आहे की नाही बघायचं आहे चवीनुसार. जर व्यवस्थित असेल तर ओके, नाही तर चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, गरम तेल, जे आपण भजी सोडायला तेल गरम करतो तेच तेल 2 चमचे टाकायचे, जेणेकरून छानपैकी असं क्रिस्प येतो. त्यानंतर मी थोडंसं बघितलं तेल गरम झालं आहे का. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी भजी सोडलेल्या आहेत आणि छानपैकी असे भजी रेडी आहेत आपल्या. आणि तुम्हाला खरंच सांगते, लिटरली खूप छान असे लागतात एकदम भजी. बाकीच्या भजींपेक्षा एकदम छानपैकी हे भजी लागतात. एकदम आतून सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी असे. तुम्ही पाहू शकताय किती छान असे भजी झालेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू.